नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. देशात महाराष्ट्र अग्रेसर आहेच, यात काही शंका नाही. प्रगत महाराष्ट्राला राज्य शासनाच्या सहाय्याने आपण आरोग्यदृष्ट्या अधिक समृद्ध आणि संपन्न करणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील 11 डायलिसिस केंद्र व 7 MRI केंद्रांना आजपासून प्रारंभ करण्यात आला असून महाराष्ट्र दिनी या आरोग्य सेवांचे ऑनलाईन लोकार्पण आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने मंत्री सर्वश्री नितेश राणे, प्रताप सरनाईक, अतुल सावे, मकरंद पाटील, आशिष जयस्वाल व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह खासदार प्रशांत बडोले, खासदार अनिल बोंद्रे, आमदार सर्वश्री नरेंद्र भोंडेकर, बालाजी कल्याणकर, संजय गायकवाड, किसनराव कथोरे, समाधान अवताडे, मनोज कायंदे, श्रीमती नमिता मुंदडा व सुलभा खोडके, प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक, आयुक्त रवींद्रन सचिव डॉक्टर कादंबरी बलकवडे, संचालक मुंबई डॉक्टर अंबर्डेकर, संचालक पुणे डॉक्टर कंदेवाड, सहसंचालक मुंबई डॉक्टर गोलाईत आदी उपस्थित होते. तर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात व डॉक्टर हर्षला वेदक यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच खासगी क्षेत्रातील उच्च दर्जाच्या परंतु अत्यंत महागड्या आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य संस्थांमार्फत मोफत मिळावा, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भविष्यात पैसे व उपस्थिती अभावी एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहता कामा नये, याची ग्वाही पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी दिली. संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर, यवतमाळ, बीड, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, गडचिरोली व रत्नागिरी या 11 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटर तसेच जिल्हा रुग्णालय भंडारा, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, धाराशिव व परभणी या 7 संस्थांमध्ये MRI सेंटरची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील व सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी तसेच नगराध्यक्ष दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक डॉक्टर कंदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.